निवड झालेल्या आहेत. खटके आहेत आपल्या बरोबर आणि आपण तुमच्या बरोबर जाणार आहे. तुमच्याकडं आरोग्य ही सभापती निवड झालेली आहे. मला सांगा साहेब, मी राहुल रणदिवे, आरोग्य सभापती म्हणून तुमची निवड झाली, काय वाटतंय? निश्चित या ठिकाणी पालकमंत्री, आमच्या शहराचे सर्व आमदार, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, भाजपचे अध्यक्ष आमच्या आणि सर्व भाजपातील ज्येष्ठ मंडळी यांनी जो मला या ठिकाणी पद देण्याचं काम केलेलं आहे वैद्यकीय आरोग्य सहाय्यक समितीचं, निश्चितपणे या ठिकाणी सोलापूर शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न राहील. गेले अनेक वर्षाचा मला अनुभव आहे. 3 टर्म या ठिकाणी माझा महापालिकेत अनुभव आहे, 3 वर्ष त्याच्यापासून. तर निश्चितपणे बऱ्याच अडचणी सोलापूर महानगरपालिकेच्या काही हॉस्पिटलमध्ये आहेत. सोनोग्राफीची व्यवस्था कुठं नाही आहे, कुठं काय, अशा तक्रारी विविध भागातून या ठिकाणी तक्रारी आम्ही घेतलेल्या आहेत. आणि निश्चितपणे दर महिन्याला एक आढावा बैठक घेऊन या सोलापूर शहराच्या आरोग्य दृष्टीकोन निश्चितपणे या ठिकाणी मी प्रयत्न करतो. सर, सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या कर्नाटक असेल, उस्मानाबाद असेल, या जिल्ह्यातून काय लोक इकडं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येतात आणि शहरामध्ये येतात आणि हे मेडिकल आपलं दवाखान्याचं हब म्हणून ओळखलं जातं आपलं सोलापूर शहर, आणि इथं लूट होते. त्याच्यावर तुमचं काय लक्ष असणार आहे? 100% सांगतो मी, जास्तीत जास्त वेळ मी सोलापूर शहरात देणार आहे या गोष्टीवर. एक तास मला महत्वाचा आहे. ही लूट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे या सोलापूर शहराचा एक मी ठसा उमटल्याशिवाय मी राहणार नाही. जे जे हॉस्पिटल मला आमच्या कानावर येतात, अजूनही आमच्यामध्ये आहेत, त्यासाठीच मी या ठिकाणी आवर्जून पद घेतलेलं आहे. याचा मी निश्चितपणे तडा लावल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या महापालिकेच्या दवाखान्यात असेल, सुविधा मिळत नाहीत, त्याच्यावर तुमचं काय? त्यासाठी आता आम्हाला महापौरांनी आणि सर्व कॅबिनेटने आम्हाला सांगितलं की दर 15 दिवसाला तुम्ही इथं मीटिंग अधिकाऱ्यांना घेऊन बोलवा, लोकांना कळू द्या. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही दर 15 दिवसाला एक या ठिकाणी अधिकाऱ्याला घेऊन मीटिंग बोलवत आहे. ज्याच्या समस्या आहेत ते 15 दिवसात, महिन्यात आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढं मला निश्चितपणे तुम्हाला सांगायचं. मला आवड आहे कामाची. त्या आवडीचा निश्चितपणे या सोलापूर महानगरपालिकेच्या जनतेला आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदा करून दिल्याशिवाय मी राहणार. आणखी काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणे या ठिकाणी मोठमोठ्या मशिनरी नाही आहेत. सोलापूर महानगर लोकांचा ओढ खाजगी हॉस्पिटलकडे जातो. जास्तीत जास्त महानगरपालिकेकडे आपल्या तर सोनोग्राफीची मशीन नाही आहे, बऱ्याच मशिनरी नाही आहेत. लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास संपादन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. ते आपल्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर लोक काळजीने कुठलंही कामकाज करत नाहीत आणि सगळ्यांना सिव्हिलला पाठवून देतात. जबाबदारी डॉक्टरांनी घ्यावं असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? नक्कीच सांगतो साहेब, ह्या सोलापूर महानगरपालिकेत जर चांगली सेवा दिली असती तर हे लोक बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये गेलेच नसते ना. शक्यतो डॉक्टरांची आत्मिक शक्ती आणि आत्मिक इच्छा पाहिजे की सोलापूर महानगरपालिकेच्या डॉक्टरांची, की त्यांनी इथं मनापासून काम केलं पाहिजे, पेशंटचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्याशिवाय तुमच्याकडे पेशंट येणार कसं? पेशंटचा विश्वास तुमच्यावर बसणार नाही. अशा पद्धतीचं काम जर तुम्ही करत असाल तर ते निषेध व्यक्त करतो त्यांचा. मी यापुढे दर महिन्याला मीटिंग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना, सर्व डॉक्टर्सना सक्त ताकीद देणार आहे. कोणत्याही पद्धतीची नागरिकांची तक्रार या ठिकाणी येता कामा नये. जास्तीत जास्त आपण सिव्हिलला जो जाणारा ओढा आहे, खाजगी हॉस्पिटलला जाणारा ओढा आहे, तो जास्तीत जास्त महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कसा येईल या ठिकाणी माझा प्रयत्न राहणार आहे. त्यामध्ये ते आताच मी बोललो की या ठिकाणी मोठमोठ्या मशिनरी या ठिकाणी आणावं लागतील आपल्याला. जनतेच्या सेवेसाठी लोकांचा विश्वास बसला पाहिजे या ठिकाणी, त्यासाठी मी काम करणार आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपल्या महापालिकेचे दवाखाने कसे असायला पाहिजे हे लक्ष घालणार आहेत आणि बाहेरच्या दवाखान्यामध्ये बी लक्ष घालणार आहेत. लूट होते साहेब सोलापूरकरांची. 100% लूट थांबवायची आपल्याला. तुमचं सर्वांचं सहकार्य घेऊन हे लूट थांबवल्याशिवाय मी राहणार नाही. मी स्वस्त बसणार नाही. आता मला एक तास हे माझा महत्वाचा आहे नागरिकांसाठी, जनतेच्या आरोग्यासाठी. आमचे सोलापूरकर, आपले सोलापूरकर घरदार विकून त्या दवाखान्यामध्ये पैसे दिले जातात. काय सांगाल सोलापूरकरांना?
आता यापुढे मला जास्तीत जास्त काम करायचं आहे. सोलापूरची लूट या ठिकाणी थांबवायची आहे. खासगी हॉस्पिटलवर मला चाप बसवायचा आहे. खासगी हॉस्पिटलला माझा इशारा आहे. माझा फक्तपणे इशारा देतो हॉस्पिटलला सगळ्या की लोकांची लूट थांबवा, गोरगरिबांची लूट तुम्ही थांबवा, अन्यथा मग आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आता. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. डॅशिंग आहेत. बघूया, हे तर सभापती झालेत. हा, सभापती झालेत. अभ्यास जास्त आहे. दवाखान्यात कुणाची लूट होणार आहे, काय होणार आहे, ते सगळेच त्यांनी पाठपुरावा करणार आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.